परमपूज्य श्री आनंद ऋषीजी महासाहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। आनंद महिला मंडळ व पुष्कर जैन युवक मंडळ लोणावळा, आधार ब्लड बँक पुणे व HV देसाई नेत्र हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने श्वेतांबर जैन स्थानकात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते। मागील 33 वर्षांपासून रक्तदान, अन्नदान, गोसेवा, जीवदया व त्याचप्रमाणे अनेक धार्मिक उपक्रम मंडळाच्या वतीने राबविले जातात। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन लोणावळ्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे तसेच माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। जैन श्रावक संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीश पारख यांचा अध्यक्ष कांतीलाल ओसवाल व दिनेश गांधी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। या शिबिरात 37 जणांनी रक्तदान केले। रक्तदात्यांना 5 लाखाचा मोफत अपघाती विमा, त्याचप्रमाणे प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। नेत्र तपासणी शिबिरात 150 जणांची तपासणी करण्यात आली। 110 जणांना साधना टाटे यांच्या वतीनं मोफत चष्मे वाटप करण्यात आले। आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता भुरट, निर्मला लुणावत, सुमिता लुणावत, सविता भुरट, छाया सोनिग्रा, ज्योती पारख, वंदना ओसवाल, वंदना लुणावत, आशा चोरडिया, साधना टाटिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले। युवक मंडळ उपाध्यक्ष अंकित पारख, निहाल लुंकड, अमित सांकला यांचे विशेष सहकार्य लाभले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता लुणावत यांनी केले। पाहूयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली या शिबिराची ही काही क्षणचित्रे। यावर्षी देखील ब्लड डोनेशनचा कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहे आनंद महिला मंडळ तसेच पुष्कर जैन युवक संघ आणि सर्व या ठिकाणी मान्यवर। आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं या लोणावळा नगरीचे विद्यमान नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे तसेच या मंडळाचे आनंद महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीताताई भुरट, सविता भुरट तसेच लुणावत बाबी, त्याचप्रमाणे कांतीलालजी ओसवाल, गिरीजी पारख, दिनेशजी गांधी, अंकितजी पारख आणि सर्व मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आजचा कार्यक्रम हा गेल्या अनेक वर्षापासून आपण ठेवतो आणि खरोखर याची खूप गरज आहे आणि आपल्या ज्या संघ आहे महिलांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील असाच कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पुन्हा आम्हाला आमंत्रित केलं आणि आपण दरवर्षी जे विविध कार्यक्रम घेत असता, आज ब्लड डोनेशनचा असेल, नंतर नेत्र शिबिर असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम आपल्या माध्यमातून होत असतात। असेच कार्यक्रम आपण घेत राहू। आजच्या दिवशी देखील तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल देखील जैन मंडळ संघाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमाला जे या ठिकाणी ब्लड डोनेशन करणारे त्यांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करून थांबते। धन्यवाद। आणि इथं बसलेले मान्यवर आणि नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष आणि काही संगीताताई आणि मान्यवर इथं बसलेले आणि सर्वांना नमस्कार। आनंद महिला मंडळ, महिलांची संख्या जास्त आहे आणि पुरुषांची संख्या कमी आहे, देणारी कमी आहे। यावर लक्ष द्या। मी जैन संघाने मला इथं बोलवल्याबद्दल मी सगळ्या जैन संघाचं मी धन्यवाद मानतो की या ब्लड कॅम्पला मी ब्लड डोनेशनचा कॅम्प आम्ही अष्टविनायक मित्र मंडळातर्फे इथं मागं 10 वर्षापूर्वी केला होता। त्यानंतर तुमचे सतत 30-35 वर्ष 33 वर्ष हा कॅम्प चालू आहे, तर त्याबद्दल जैन संघाचे धन्यवाद। लोणावळा नगरपालिकेतर्फे आता मागच्या महिन्यात कॅम्प झाला होता। डॉक्टरांनी चांगली माहिती दिली। आज डॉक्टरांनी चांगली माहिती दिली, त्याबद्दल डॉक्टरांचे धन्यवाद। तर असेच कार्यक्रम उपक्रम जैन संघाने करावे। लोणावळा नगरपालिका त्यांना साथ द्यायला तयार आहे। तरी असे कार्यक्रम केल्यामुळं जनजागृती होते आणि लोकांना कळतं ब्लड कसे का द्यायला पाहिजे, हा एक महत्त्वाचा हेतू आहे। लोक आपल्या म्हणतात माझं रक्त जाते पण मला भरणार कसं, हा विषय डॉक्टर साहेब बरेच लोक बोलतात, पण तसं नाही आहे। ते ॲटोमॅटिक शरीराची रचना अशी की नवीन रक्त तयार होत असतं, तर नवीन जुनं रक्त जरी आपलं रक्त गेलं तरी नवीन रक्त तयार होतं। त्यामुळं लोकांनी यात रक्तदान करावं आणि यंग पिढीने जास्त करून द्यावं, कारण की जुने
जुन्यांना डायबिटीस आहे, कुणाला ब्लड प्रेशर आहे, कुणी आजारी आहे, तर त्यांचं रक्त चालत नाही. बरोबर आहे डॉक्टर? हां. तर अशा गोष्टींसाठी यंग जनरेशननी पुढे यावं आणि रक्तदान करावं. धन्यवाद. जय जिनेंद्र. मी संगीता बुरट, अध्यक्ष आनंद महिला मंडळ. आज दरवर्षीप्रमाणे आज 33 वर्ष झाले आनंद महिला मंडळ आणि जैन युवक मंडळ यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. गुरुदेवचा आचार्य गुरुदेव आनंद ऋषीजी महाराजांचा सप्ताह 7 दिवसाचे उपक्रम साजरे केले जातात. त्यात जीवदया, गोसेवा तथा विविध धार्मिक कार्यक्रमांचे पण आयोजन असते. अन्नदान वाटप होते आणि दरवर्षी ब्लड कॅम्प घेतो आणि आय कॅम्प 3-4 वर्ष झाले घेतो. तर आज आम्ही सकाळीच ब्लड कॅम्पचं उद्घाटन झालं. नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रजी सोनवणे तथा माजी नगराध्यक्षा सुरेखाजी जाधव यांच्या उपस्थितीत आज रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. आय कॅम्पचे उद्घाटन अंकितजी उपाध्यक्ष युवक मंडळाचे उपाध्यक्ष अंकितजी पारख तथा खजिनदार निहालजी लुंकड यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी आधार ब्लड बँक तसेच VH देसाई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर चांगल्या प्रकारे पार पडले. चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की. शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध. काजू, बदाम, पिस्ता, केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे, नारळ, चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की. नमकीन, फज, स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी. शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज. नवरत्न चिक्की 1 आणि 2 मार्कर मंजिल, MG रोड, रेल्वे स्टेशन जवळ, लोणावळा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.